सभा होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होते आहे। या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। आज विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वर्धा आणि नागपुरात प्रचार सभा घेणार आहेत। मोदींच्या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपुरातील जाहीर सभेला काही वेळातच प्रारंभ होत आहे आणि तुम्ही बघू शकता की या सभेसाठी कशा प्रकारे जनसमुदाय उसळलेला आहे। इथे बसण्यासाठी या सगळ्या लोकांना भव्य असे 4 डोम्स इथे उभारण्यात आलेले आहेत आणि आता स्थानिक आणि जे काही बाहेरून आलेले नेते मंडळी आहेत त्यांची भाषणे सुरू आहेत। सध्या रामदास आठवले हे इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं भाषण सुरू आहे आणि लोकांचं येण्याचं प्रमाण जे लोकांची लोंढे आहेत येण्याचे ते सुरूच आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे लोक येऊन राहिलेले आहेत आणि त्यांची वाहनांची सोय सुद्धा इकडे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। वाहन असतील किंवा दुचाकी वाहनं असतील या सगळ्यांनी लोक इथे या सभेला येत आहेत। इथे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। तुम्ही कुठून आलात? आम्ही भद्रावतीवरून। बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला मोदीजींकडून? ह्यावेळेस मोदी 400 पार करणार आहे। तुमचं काय मत आहे? काय अपेक्षा आहेत मोदीजींकडून? मोदीजींकडून आमची हीच अपेक्षा आहे की युवकांना रोजगार मिळावा आणि आमचा सुधीर भाऊंवर पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि त्यांच्या मतदारसंघापुरतं हे चांगलं काम बिलकुल करतील म्हणून। लोकांमध्ये उत्साह आहे आणि मोदीजींकडून त्यांना काही अपेक्षाही आहेत, रोजगार मिळावा अशी काही जणांनी अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे आणि आता काही वेळातच मोदीजी इथे पोहोचणार आहेत आणि त्याचा उत्साह आता इथे ओसंडून वाहत आहे। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।